नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळपासून आज बोईटं पकडायला जात होता. बॉटलनी आपण मागच्या टायमाला जी बोईटं पकडली तीच पद्धत वापरून आपण बोईटं पकडणार होतो आज. तर अचानक प्लॅन कॅन्सल झाला. पार्थ आणि राजचा कॉल आला, ते बोलतात आज खेकड्याला जाऊ, खेकडे पकडायला. तर बघू, अचानक तिकडून प्लॅन कॅन्सल करून इकडे आलो डायरेक्ट खेकडे पकडायला. तर आत्ता खेकडे पकडायचे असतील ना तर भरपूर अशी मेहनत करावी लागणार आहे, कारण बिलं वगैरे उकरून खेकडे पकडायला लागतील. आणि जवळपास नदीला खेकडे म्हणजे पाणी पूर्ण कमी झालं आहे, त्याच्यामुळे आपण लांबच्या नदीला जाऊ. तर त्याच्यामुळे आपण गाडीवरती जाऊ. इथून आपल्याला 10 किलोमीटर जायचं आहे. दुसऱ्या गावामध्ये जाऊन दुसऱ्या गावाच्या नदीला जायचं आहे खेकडे पकडायला, वेलास्त्यामध्ये. तर तिकडच्या नदीला बऱ्यापैकी थोडं तरी पाणी असेल, त्या ठिकाणी आपण खेकडे पकडणार आहोत. दोघे जण अजून येत आहेत वरच्या साईडून. तर ते आल्यानंतर आपण इथून निघू. बघूया आज किती खेकडे मिळत आहेत. तर संध्याकाळची मस्तपैकी खेकड्यांची रेसिपी पण आपण दाखवणार आहोत. मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर फायनली मित्रांनो आले दोघं जण. पटापट निघूया, भरपूर टाईम पण झाला आहे, जायचं आहे भरपूर लांब, त्याच्यामुळे पटापट निघूया इथून. गाडी लावता गरकीला. अरे हरिसंध इकडे या काम करतोय. हरिसंध नाही, सूर्यसंध. गंदू पण घर मस्त बांधलेलं आहे साईडला. धरले बघ खेकडे पकडायचे. पूल बघ असं बांधलेलं. पालखींची ऑर्डर नाहीच घेतला ना त्यांची. पोचलोय व्हालेमध्ये. अजून आपल्याला पाण्याची जागा शोधायची आहे जिथं आपल्याला खेकडे मिळतील. तर वरच्या साईडला वाट होती तिकडे बघ, ती बघ रास तिकडे दिसते वाट. कोण अरे आरामात लागला नाही ना, कोयती लागेल. वाकून जायला लागेल. इथून थोडंफार पाणी लागायची सुरुवात होईल. दगड आहेत मोठे मोठे. आणि पहिलीच दगड बघितली आपण उठून. तर इकडे बघा मासे किती मेलेले आहेत बघा ह्याच्यामध्ये. म्हणजे आता कसा गरमी जशी वाढेल ना तसे बघा हे असे मासे मारतात लगेच. मुरे मासे आहेत ह्याच्यामध्ये, काय काय जिवंत आहेत, काय काय मेलेले आहेत ह्याच्यामध्ये, भरपूर आहेत. हे बघा असे मेलेले आहेत मासे. बारीक बारीक कोलिंग पण आहे. तिकडं बिल गेलाय. हा दगडीमध्ये आहे ना खेकडी लागले. केवढी साईज आहे बघूया पहिले. इथं खालीच आहे खोल, लागते थोडीशी हाताला. बसले फिट एकदम. मस्त साईज आहे रे, मोठी साईज आहे. हे बघा पहिलीच बोनी बघा मस्त झाली. मस्त मोठ्या साईजची खेकडी मिळाली. बसलेली ती आरामात. आणि जेंट्स आहे म्हणजे पूर्ण भरलेला असतं राख्याकडं. त्याच्यामुळे मासे भरपूर गेलेले.
पहिली बोवणी चांगली झाली. हाय यासारखी आहे. पटापट पटापट मी राहिल्या रे 2 लागोपाठ. दगड निघाली ना रात तिथं पण ती दगड निघाली तिथं पण ही दगड नेमकी काय बघ मी काढायला येतो. दगड निघाले तर मी कसा वरची एक खालची एक त्या मोठी असेल तिकडे. पाठी पळाली बघ वाटतं इकडं दगडीच्या खालीत. आतमध्ये हां मोठे हो वाटली मला. एवढी आहे ही दुसरी वाटली ना. चाल चाल असेल यात. हे बघा ह्याच्यामध्ये एवढी भेटली. एकच दगडीमध्ये आपल्याला 2 चिमोऱ्या भेटल्या. ही दगड उपटली त्याच्यामध्ये 2 होत्या. मस्त साईजच्या लागते हाताला. हात पुढून जातो अजून त्या साईडून बिल पाडायला पाहिजे. आता जे मी टाकतो खाली सगळे आपण नरच पकडतोय. आता पिल्लावाले असतील असतं ते चांगलं मिळालं. काढू दिसते का काय? हो ना. एक साईडला गेले. हे काय हा हे काय लागते. हे काय आली. हो रे जमतच आहे. अरे आले चांगली मस्त आहे. चांगली जमतच असते. गेलाय खोल गेलाय भरपूर. काढतो दगडी आहेत ना इकडे लावले. हाय जे दगड उपटल्या खेकडे लागतात. अरे मस्त साईज आहे. बघा असं साईज भेटलं तरी मस्त. थांब हे उपटल काही उपटल. मोठी असं कशी काढायची आता तिला माहिती आहे. ही दगड इकडेच घ्यायला पाहिजे. आले 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 आली काय काढू इकडून. ती आली येते वर आली वर आली भेटली. डायरेक्ट बाहेरच आले. दगड उपटायची गरज पण नाही. हाय तिकडे पण दिलाय. हालताना दिसला बघताय. मस्त साईज आहे पण. हां राजला लागली वाटतं इथं. मस्त साईजची आहे बोलतोय. बसले आतमध्ये. आले आले रे चांगली साईज आहे. कडक जबरदस्त साईजची भेटली. कशी हा मस्त साईज. केवढं मिळत आहेत. बिल गेलाय. हाय 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 चांगलीच आहे रे मोठी. जवळच आहे बाई हलते बघ. हो तशी ग्रिप नाही. चार गेला चिंबोरी पण आहे तिथंच. दिसत नाही पण आहे तिथं आतमध्ये. उभा राहायला लागेल ते दगड उपचार. हलक्यात निघाला अशी धराय नाही हातात पिचलं नाही. दे मी उचलतो.
आता खेकडी आहे बघ तिथंच. तिथंच होती. खड्डा असेल खाली. तिथं कुठे राहिलं लागल बघ इथं. लागले कुठं आहे पण ती? तिची आली बघ. उलटी बसले. आहे रे, मस्त आहे रे. ही ना अजून एक काय वाटतं मोठी वाटली इकडे. जाम झाली आता ते 7-8 झाल्या. साईज पण भारी आहेत. जवळच तिकडे बसली. फीड बसलं एकदम ती. बरोबर पाण्याचं थोडंसं जरासं वरतीच असतात. जास्त पण खोलवर नसतात या टायमाला. असले बघ. आणि तो पण जेंट्स आहे. चावला तर बेकार. सगळे जेंट्सच भेटतात यार. हा बघ इकडे ठीक गेलाय. तरी पण चावल त्याने आतमध्ये घातलं असतं. आणि मधमाशा आहेत ना भरपूर आहेत वरती. त्या पाणी प्यायला वगैरे आलेल्या आहेत. तर तिथं जरा सांभाळून आपल्याला जावं लागेल. भरपूरच मधमाशा वगैरे. आणि ह्या टायमाला चावली तर एकदम डेंजर. तर इकडं खेकडी लागली, ती पहिली काढून घेऊया. मासे शिरतात बघ उड्या. बापरे भरपूर आहेत. मस्त साईजचे आपल्याला खेकडे मिळालेत. तर मस्तपैकी काय वाटणी येतील. मी जास्त नाही घेणार आहे. मी 2 ते 3च घेणार आहे यातले खेकडे. तर मस्तपैकी कालवण बनवूया आता. चला वाटणे निघूया. मध्ये वाकून असं वाटलं ढोरांची वाट आहे, पण इकडे तर डुकरांची वाट आहे. डुकरांच्या वाटेने बघा कुठं आलो. एक साईडला निघालो बाहेरच. इथे ठेवा. चला बाय बाय. प्रियंका आणलेले खेकडे मस्त साफ करून घेते. तर इकडे टाकू तेल. इकडे लसणाचे पाकळे. कांदा टाकते. आता आपण टाकणार आहे टोमॅटो. आता हळदी पावडर टाकते. लाल मिरची पावडर.
गरम मसाला आणि हा जो ओला नारळाचा मसाला आहे तो मी मिक्सरला लावून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करून हे सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडं आपण पाणी ॲड करू. हे खेकडे साफ केलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये रश्श्यामध्ये टाकू. या आंब्याची आंबोशी आहे ती आंबटपणासाठी आपण टाकणार आहे रश्श्यामध्ये. चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहे. झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिटाच्या नंतर आपण बंद करू गॅस. तर आपण मिक्स करून घेऊ. आपला रस्सा एकदम तयार आहे. तर बघा इकडे मस्त आपला रस्सा एकदम तयार झाला आहे खेकड्यांचा. जबरदस्त खेकड्यांचा रस्सा तयार झाला. तर ह्या साईडला खेकड्यांचा रस्सा पण एकदम तयार झाला आहे. आणल्या पटापट तयारीला केलं आणि पटकन बनवणार पण 10 मिनिटात. तर मजा आली आज खेकडे पकडायला पण आणि खेकडे पण बऱ्यापैकी मिळाले आपल्याला. तर चला मित्रांनो मस्त इकडे प्रियंकाने रस्सा झणझणीत बनवले. नंतर आपण जेवून घेऊ. तर ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत